मार्क करायचे आहे. ओके ओके, नाव यू ऑल कॅन मार्क युअर प्रेझेंटी. ओके डन. झाली आहे सगळ्यांची प्रेझेंटी मार्क करून. सी, तर बघा आपण लास्ट लेक्चर मध्ये काय पोएम बघितलेल्या फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड दोन्हीसाठी. तुम्हाला लक्षात आहेत का पोएम? मी लर्न करायला पण सांगितलेलं तुम्हाला, मी पोएम पाठवलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या. केलंय का कोणी लर्न? सांगा मला, कोणी लर्न केलेत का पोएम? ओके चला, मी आता एकदा परत तुम्हाला दाखवते त्या पोएम आणि आपण बोलूया. ओके, रिद्धीने केली आहे, कनिष्काने केली आहे. ओके चला, मी एकदा बोलून दाखवते आणि मग तुम्ही मला ज्याला येते त्याने परत बोलून दाखवायचे आहे. ओके, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये, इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? ओके ओके सी, बघा ही फर्स्ट स्टँडर्डची पोएम आहे. रिद्धी रुंजी, तुम्हाला जर लक्षात असेल तर ही आपण घेतलेली पोएम. ओके बघा, लक्ष द्या एकदा, मी परत एकदा रिवाइज करते आणि मग तुम्ही मला बोलून दाखवायचे आहे. ओके बघा, क्लॅप क्लॅप क्लॅप, clap your hands, clap your hands together, tap tap tap, tap your feet, tap your feet together, walk walk walk, walk around, walk around together, jump jump jump, jump around, jump around together. Okay, सगळ्यांनी ऐकली? Again I will read it. Clap clap clap, clap your hands, clap your hands together, tap tap tap, tap your feet, tap your feet together, walk walk walk, walk around, walk around together, jump jump jump, jump around, jump around together. Okay, ऐकली फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट? सगळ्यांनी ऐकली पोएम? कोण बोलून दाखवणार मला? आता लास्ट लेक्चरला ही मी शिकवलेली होती तुम्हाला पोएम, तुम्हाला लर्न सुद्धा करायला सांगितली होती. ओके रिद्धी, रिद्धी माइक ऑन कर. ओके, से दिस पोएम. A piece of ओके, clap, 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 clap your hands, hands, clap your hands together, yes, tap, next, tap, tap, tap your feet, tap your feet together, walk, yes, walk, walk, walk around, walk around together, jump, 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 around, jump, around together. yes, very good रिद्धी, very good. नेक्स्ट एनीवन फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड? फर्स्ट स्टँडर्डचा अजून कोणी बोलून दाखवणार का? रुंजी, येस रुंजी माइक ऑन कर. येस से, Hello, ma'am. येस बोलून दाखव पोएम. Clap, clap, clap your hand. Clap your hand together. Tap, tap, tap your feet. Tap your feet together. Walk, walk, walk around.
Walk around together. Jump, jump, jump around together. नाही, बघ कसं बोलायचं आहे. जम्प 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 अराउंड टुगेदर. ओके, बोल परत एकदा. Jump, 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 जम्प jump अराउंड around, जम्प jump अराउंड. together. येस, व्हेरी गुड. माइक ऑफ कर. ओके, एनीवन एल्स? ओके, बघा ही पोएम आपण लास्ट लेक्चरला शिकलो होतो. ओके, तर आता सेकंड स्टँडर्ड स्टुडंट्स आहेत जिज्ञासा अँड कनिष्का. तुमची पोएम लर्न आहे का तुम्हाला? आपण ब्रिज ही पोएम शिकलो होतो. कोण बोलून दाखवणार मला? ओके, इन फर्स्ट स्टँडर्ड वी हॅव न्यू स्टुडंट स्वरा तुझा माइक ऑन कर आणि मी पोएम बोलते ती माझ्या मागे बोलायची आहे. ओके. Okay, miss. येस, से अ हॅपी सॉन्ग. A happy sound. क्लॅप क्लॅप क्लॅप. Clap, clap, clap. क्लॅप युअर हँड्स. Clap your hands. क्लॅप युअर हँड्स टुगेदर. Clap your hands together. टॅप टॅप टॅप. Tap, tap, tap. टॅप युअर फीट. Tap your feet. टॅप युअर फीट टुगेदर. Tap your feet together. वॉक वॉक वॉक. Walk, walk, walk. वॉक अराउंड. Walk around. Walk around together. Walk around together. Jump, jump, jump. Jump, jump, jump. Jump around. Jump around together. Jump around together. Okay. Next time ही poem learn पाहिजे मला. Okay. Mic off कर. थांबा. Okay. See. Now we will take the next second standard student जिज्ञासा आणि कनिष्का. मी एकदा पोएम तुम्हाला रीड करून दाखवते आणि नंतर तुम्ही मला बोलून दाखवायचे आहे. ओके. बघा तुम्हाला सुद्धा तुमची पोएम पाठवलेली होती व्हॉट्सअप ग्रुपवर. तुम्ही लर्न करायला पाहिजे होती. आता मी एकदा तुम्हाला दाखवते. देन यू कॅन से. ओके. सी. बघा आपण ब्रिज ही रेनबोची पोएम शिकलो होतो की नाही लास्ट लेक्चर. सी. बोट्स सेल ऑन द रिव्हर्स अँड शिप्स सेल ऑन द सीज. But clouds that sail across the sky are prettier than these. There are bridges on the rivers, as pretty as you please. But the bow that bridges heaven and overtops the trees and builds a road from earth to sky is prettier far than these. Okay, again I will read this for you. You have to say after me. Okay, see. पोएमचं नाव काय आहे आपल्या? ब्रिज. अवर पोएम्स नेम इज ब्रिज. ओके, स्टार्ट. बोट्स सेल ऑन द रिव्हर्स अँड शिप्स सेल ऑन द सीज. But clouds that sails across the sky are prettier than these. There are bridges on the rivers, as pretty as you please. But the bow that reaches heaven and overtops the trees and builds a road from earth to sky is prettier far than these. Okay? कनिष्का, जिज्ञासा कोण बोलून दाखवणार मला? सांगा चॅट बॉक्स मध्ये. येस कनिष्का, विल यू? येस, माइक ऑन कर.
Yes. Yes, Say. teacher. Yes, say. A bridge. Boats sail on the river and ships sail on the seas. Uh, Hmm. but clouds that sail Across. across the sky Huh? are that Prettier. these Prettier. prettier that these. There Yes. are bridges on the rivers Rivers. and pretty rivers Hmm. and have As pretty pretty. Huh. ha, As. have you please Hmm. you please but the bow But the bow. that Bow. bridge but the bow that That bridge bridges that bridges heaven. heaven Hmm. heaven and Overtops. overtop overtops the trees and Hmm. builds a road Builds. builds and a road Hmm. from a tree Earth. earth, earth to Sky. fly Hmm. in prettier Hmm. for that tree. Yes, very good, Kanishka. Yes, जिज्ञासा माइक ऑन कर. Okay, she left. Jignasa, can you hear me? Okay, I think she has a network problem. See, तर आता आपण आपल्या लास्ट टाइमच्या ज्या पोएम घेतल्या होत्या त्या रिवाइज केलेल्या आहेत. आज आपण सुरुवात करणार आहोत नवीन लेसन पासून. ओके, त्या अगोदर तुम्हाला काही शब्द देते ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. ओके, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट आणि फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट साठी काही वर्ड्स देते मी व्हाईट बोर्डवर, ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. कीप युअर बुक अँड पेन पेपर रेडी. सगळ्यांनी बुक आणि पेन्सिल घ्यायची आहे. ओके, स्क्रीन दिसते आहे सगळ्यांना? लेट मी नो इन दी चॅट बॉक्स, इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? स्क्रीन दिसते आहे सगळ्यांना? प्लीज लेट मी नो इन दी चॅट बॉक्स. ओके. ओके, सी आय एम मेकिंग हिअर 2 कॉलम्स. मी 2 कॉलम बनवते, एक फर्स्ट स्टँडर्ड साठी आणि एक सेकंड स्टँडर्ड साठी. ओके, फर्स्ट अँड सेकंड. इथे तुम्ही वर्ड्स लिहायचे आहेत, मी तुम्हाला सांगते ते. ओके, आफ्टर यू कंप्लीट रायटिंग जस्ट राईट completed or done in the chat box. ओके, लिहून झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये completed किंवा डन असं लिहायचं आहे. चला, फर्स्ट स्टँडर्ड सुरुवात करा. नेचर, माइट, स्ट्रॉंग, ग्रीन, हे वर्ड्स आहेत. आपण नेक्स्ट लेसन घेणार आहोत, त्याच्यातून तुम्हाला घेतलेले हे वर्ड्स आहेत. ओके, ट्रू, ब्युटी, चला लिहा. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, स्मार्ट,
ओके, बघा, नेचर, माइट, स्ट्रॉंग, ग्रीन, ट्रू, ब्युटी, स्मार्ट. And this is for second standard. Sit, fish, frog, table, heaven, overtops. And sky. ओके, राईट फास्ट. सगळ्यांनी पटकन लिहून घ्यायचं आहे आणि लिहून झाल्यावर मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. टीचर स्क्रीन दाखवा. While writing, you have to read those words. Okay, लिहिताना वाचून लिहायचे आहेत वर्ड. फर्स्ट स्टँडर्ड साठी जे वर्ड्स आहेत, नेचर, माइट, स्ट्रॉंग, ग्रीन, ट्रू, ब्युटी, स्मार्ट. आणि सेकंड स्टँडर्ड साठी आहे सिट, फिश, फ्रॉग, टेबल, हेवन, ओव्हरटॉप्स, स्काय. ओके, चला राईट फास्ट. आफ्टर कम्प्लिटिंग लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ओके, लिहून कंप्लीट झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे मला. डन किंवा कम्प्लिटेड असा मेसेज करायचा आहे. ओके, राईट फास्ट एव्हरीवन. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंटनी त्यांचे जे स्पेलिंग्स आहेत ते लिहायचे आहेत. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट्स हॅव टू राईट देअर स्पेलिंग्स ओनली. ओके, completed. Okay, Riddhi complete. Write fast everyone. ओके, ज्यांचा कंप्लीट झाला आहे त्यांनी ते वर्ड्स रीड करायचे आहेत. आपण तुमचं नेक्स्ट लेसन किंवा पोएम असेल त्याला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर हे वर्ड्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, फर्स्ट स्टँडर्डचे वर्ड्स आहेत. माइक ऑफ ठेवून माझ्या मागे बोलायचे आहेत फर्स्ट स्टँडर्डच्या स्टुडंट्सनी. नेचर, NATURE, नेचर. MIGHT, might. STRONG, strong.
GREEN, green. TRUE, true. माईक ऑफ ठेवायचा आहे. ओके. BEAUTY, ब्युटी. SMART, स्मार्ट. ओके, झालाय का लिहून सगळ्यांचा? लेट मी नो इन दी चॅट बॉक्स. स्वरा माईक ऑफ ठेवायचा आहे. ऑफ केलाय. ओके, कनिष्का कंप्लीट. जिज्ञासा, रुंजी, स्वरा लिहा फास्ट. झालंय का सगळ्यांचं लिहून? रुंजी, हॅव यू कम्प्लीटेड रायटिंग? रुंजी माईक ऑन कर. हॅलो मॅम. हॅव यू कम्प्लीटेड रायटिंग? नो. लिहून झालाय का? नो. ओके, बी फास्ट. स्वरा माईक ऑन कर. लिहून झालेत का तुझे स्पेलिंग्स? हो. ओके, माईक ऑफ कर. जिज्ञासा, हॅव यू कम्प्लीटेड रायटिंग? नो टीचर. बी फास्ट. चला लिहा पटकन. फक्त फर्स्ट स्टँडर्ड वाले फर्स्ट स्टँडर्डचे स्पेलिंग लिहितील आणि सेकंड स्टँडर्ड वाले सेकंड स्टँडर्डचे स्पेलिंग लिहितील. ओके, सगळ्यांनी सगळे टीचर. स्पेलिंग्स नाही लिहायचे आहेत. टीचर. येस. ओव्हर. ओके. have completed. Completed teacher. ओके, गुड. सी, तुमच्या स्पेलिंग्स लिहून झाल्या आहेत. आता वी विल स्टार्ट फ्रॉम दी फर्स्ट स्टँडर्ड. ओके, फर्स्ट स्टँडर्ड पासून आता आपण सुरुवात करूया. वी विल स्टार्ट विथ दी नेक्स्ट लेसन और अ पोएम. ओके, बघूया आपण आता नेक्स्ट आपल्याला काय आहे. ओके, बघा आपण ही पोएम बघितलेली हॅपी सॉन्ग, बरोबर. नेक्स्ट आहे नेचर. नेचर इज ऑल्सो अ पोएम. ओके, बघा हे सगळे वर्ड्स तुम्ही आता लिहून घेतलेत. ओके, तर बघा, सी, our poem's name is nature. Nature is might. I will read 2 times. After that you have to read. Okay, first standard students, रिद्धी, स्वरा, रुंजी, मी एकदा वाचून दाखवते. ओके, नंतर तुम्ही माझ्या मागे बोलायची आहे. Nature is might. Nature is strong. Nature is beauty. Nature is moody. Nature is smart. Nature is blue. Nature is green. Nature is true. Nature is you. Nature is me. Nature will forever be free. Okay? See who wrote this poem. इथे पोएटचं नाव दिलं नाहीये आपल्याला. ओके, सी, बघा नेचर काय आहे. नेचर खूप स्ट्रॉंग आहे. नेचर म्हणजे काय? निसर्ग. बघा पिक्चर मध्ये काय काय दिसतंय. कोण सांगणार मला या पिक्चर मध्ये काय काय दिसतंय? रिद्धी, रुंजी, स्वरा, कोण सांगणार मला या पिक्चर मध्ये काय काय दिसतंय?
ओके रिद्धी तू सांग मला काय दिसतंय या पिक्चर मध्ये. Smoke. Sun. अजून ओके माईक ऑफ कर. नेक्स्ट इज स्वरा. स्वरा तू सांग मला या पिक्चर मध्ये तुला काय काय दिसतंय. Flower. अजून ट्रीज. आणि काय दिसतं? Fish. हा अजून Butter. Butter. Sky. बर्ड. ओके गुड माईक ऑफ कर. नेक्स्ट इज रुंजी. रुंजी टेल मी व्हॉट यू कॅन सी इन दिस पिक्चर. काय काय दिसते तुला या पिक्चर मध्ये. Sun. River. हम्म Tree. हा Flower. हम्म Bird. हम्म Sky. हा Apple. व्हेरी गुड माईक ऑफ कर. सी तर बघा तुम्ही सगळ्यांनी मला छान उत्तरं दिलीत. व्हेरी गुड 3 ऑफ यू. ओके तर बघा इथे आपण काय 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 बघतोय. नेचर मध्ये काय काय येतं. सन, क्लाउड्स, रेनबो, स्काय, बर्ड्स, ट्रीज, हिल्स, फ्लावर्स, वॉटर, रिव्हर. ओके या सगळ्या गोष्टी आपल्या नेचर मध्ये येतात. नेचर म्हणजे काय आपण आणि आपल्या आजूबाजूचा परिसर म्हणजे ज्याला निसर्ग म्हणतो आपण मराठीमध्ये. ओके तर बघा काय सांगितलं आहे. नेचर इज माइट. नेचर इज स्ट्रॉंग. नेचर काय आहे एकदम स्वतःवर गर्व करण्यासारखं आहे. नेचर काय आहे स्ट्रॉंग आहे. एकदम स्ट्रॉंग आहे. मजबूत आहे. नेचर इज ब्युटी. नेचर इज मोडी. नेचर ब्युटी का आहे बघा ते चित्र पाहिल्यावरच आपल्याला खूप छान वाटतं की नाही. आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो नदीकाठी तिथे छान सगळा परिसर असेल तर आपल्याला आवडतं की नाही ते सगळं. म्हणून नेचर इज ब्युटी. ओके नेचर इज मुडी. नेचर इज मुडी असं काय म्हटलं आहे बघा. कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतं कधी थंडी वाजते म्हणून नेचर इज मुडी. नेचर इज स्मार्ट. नेचर हुशार आहे. म्हणूनच आपण रेनबो पाहू शकतो की नाही आकाशात. नेचर इज ब्ल्यू. नेचर इज ग्रीन. बघा पाणी सगळं आकाश याचा कलर ब्ल्यू आहे म्हणून नेचर इज ब्ल्यू असं म्हटलं आहे. सगळी झाडं डोंगर यांचा रंग कोणता आहे ग्रीन आहे म्हणून नेचर इज ग्रीन असं म्हटलं आहे. नेचर इज ट्रू. आपल्याला या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत. बरोबर आपण फक्त चित्रात पाहतो का नाही आपल्या आजूबाजूला पण निसर्ग अशाच प्रकारे दिसतो म्हणून नेचर इज ट्रू. नेचर इज यू. नेचर इज मी. मग नेचर मध्ये तुम्ही पण येता आणि मी पण येते बरोबर. नेचर विल फॉर एव्हर हा नेहमी फ्री असणार आहे. तो कोणीही बांधून ठेवू शकत नाही. ओके अंडरस्टूड. पोएमचं मिनिंग समजलंय का तुम्हाला. लेट मी नो इन द चॅट बॉक्स. सांगा मला पोएमचं मिनिंग समजलंय का. येस और नो. ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड. ओके ओके सी तर आता एकेकाने माझ्या मागे ही पोएम बोलायची आहे. ओके रुंजी. रुंजी माईक ऑन कर. Hello, ma'am. ओके यू हॅव टू से आफ्टर मी. ओके नेचर इज माइट. Nature is might. नेचर इज स्ट्रॉंग. Nature is strong. नेचर इज ब्युटी. Nature is beauty. नेचर इज मूडी. Nature is moody. नेचर इज स्मार्ट. Nature is smart. नेचर इज ब्ल्यू. Nature is blue. नेचर इज ग्रीन. Nature is green. नेचर इज ट्रू. Nature is strong. ट्रू ट्रू. True. नेचर इज यू. Nature is you. नेचर इज मी. Nature is me. नेचर विल फॉर एव्हर Nature is forever. बी फ्री. Be free. ओके गुड माईक ऑफ कर. नेक्स्ट स्वरा.
Swara, my God. स्वरा, कॅन यू हिअर मी? माईक ऑन करायचा आहे. ओके, से आफ्टर मी. ओके, माझ्या मागे बोलायचे आहे पोयम. नेचर इज माइट. Nature is might. नेचर इज स्ट्रॉंग. Nature is strong. नेचर इज ब्युटी. Nature is beauty. नेचर इज मूडी. Nature is moody. नेचर इज स्मार्ट. Nature is smart. नेचर इज ब्ल्यू. Nature is blue. नेचर इज ग्रीन. Nature is green. नेचर इज ट्रू. Nature is true. नेचर इज यू. Nature is you. नेचर इज मी. Nature is me. नेचर विल फॉरएवर Nature will forever बी फ्री. be free. ओके, गुड. माइक ऑफ कर. Okay. नेक्स्ट रिद्धी. रिद्धी, माइक ऑन कर. Yes, teacher. ओके, से आफ्टर मी. नेचर इज माइट. Nature is might. नेचर इज स्ट्रॉंग. Nature is strong. नेचर इज ब्यूटी. Nature is beauty. नेचर इज मूडी. Nature is moody. नेचर इज स्मार्ट. Nature is smart. नेचर इज ब्लू. Na- Okay, I think Riddhi has lost her network. Okay, anyone from second standard? जिज्ञासा, कनिष्का, तुम्हाला ही पोएम रीड करायची आहे का? Will you read this poem? Okay, Yes, Kanishka, you teacher. wanted. Okay, Riddhi is there again. See, रिद्धी, आपल्याला पोएम परत कंटिन्यू करायची आहे. नेचर इज स्मार्ट. Nature is smart. नेचर इज ब्ल्यू. Nature is blue. नेचर इज ग्रीन. Nature is blend. ग्रीन. Green. नेचर इज ट्रू. Nature is long. True. ट्रू ट्रू. नेचर इज यू. Nature you. You. नेचर इज मी. Nature is me. नेचर विल फॉरएवर Nature is our. विल. For नेचर विल nature will फॉरएवर forever बी फ्री. be free. ओके, गुड. माइक ऑफ करायचा आहे. सी, फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट्स, आज मी तुम्हाला ही पोएम आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवणार आहे. तुम्ही ती रीड करायची आहे. ओके. येस, जिज्ञासा और कनिष्का wants to read this poem. Yes, कनिष्का, माइक ऑन कर. Yes. Okay, you can read this poem. Yes. Yes, read. Nature Hmm. is might. Nature Hmm. is strong. Nature Hmm. is beauty. Nature is moody. Hmm. Nature is strong. Smart. Smart. Hmm. Nature is blue. Nature is green. Nature is true. Nature Hmm. is you. Nature is me. Nature will Forever. forever be free. Very good. Very good, girl. You can put off your mic.
Jignasa, you want to read? Yes. Okay. Wait. Okay, now you can read. Nature is nature is night. Nature Hmm. is stuff. Nature is beauty. Nature is movie. Hmm. Moody. Yes. Is nature is smart. Nature is blue. Nature is green. Nature is true. Nature is nature is you. You Nature is me. Nature will will forever forever. be free. Very good girl. ओके सी बघा जिज्ञासा आणि कनिष्काने किती छान वाचून दाखवलं. ओके फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, नेक्स्ट टाइम तुम्ही सुद्धा मला अशी पोएम रीड करून दाखवायची आहे. ओके सी टिल नाव फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, जे जे वर्ड्स आता आपण लिहून घेतलेले आहेत ते तुम्ही रीड करायचे आहेत. ओके माईक ऑफ ठेवून तुम्ही रीड करायचे आहेत ते वर्ड्स. रिद्धी, रुंजी, स्वरा, तुम्ही जे वर्ड्स आता लिहून घेतलेले ते तुम्ही रीड करायचे आहेत. ओके वी विल नाव सी द सेकंड स्टँडर्ड वन. जिज्ञासा, कनिष्का, आपण तुम्हाला काय आहे ते पाहूया आता. ओके ओके सी, तर आपण जी ब्रिज पोएम पाहिली होती तिच्यावरचे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत. ओके तर मला तुम्ही एक एक थिंग सांगू शकाल का? जिज्ञासा, कनिष्का, इथे कलर दिसतात तुम्हाला, त्या कलरचं एक एक अजून कोणती तरी गोष्ट मला सांगायची आहे. ओके आय विल आस्क यू द कलर, यू विल हॅव टू से टेल मी अ थिंग. ओके मी तुम्हाला कलर सांगणार आणि त्या कलरची कोणती तरी एक गोष्ट तुम्ही मला सांगायची आहे. ओके फर्स्ट इज कनिष्का. कनिष्का, वॉयलेट. कनिष्का, can you hear me? कनिष्का माइक चालू कर. टेल मी वॉयलेट. Yes. Yes, टेल मी अ थिंग विच इज इन वॉयलेट कलर. Violet color. काय Violet काय असतं? color. ओके यू डोंट नो. No. ओके यू कॅन पुट ऑफ युअर माइक. जिज्ञासा, डू यू नो वॉयलेट कलरचं काय असतं? Blueberry and इट्स ब्रिंजल. ब्रिंजल असतं बेटा व्हायोलेट कलरचं. ओके blueberry. ब्लूबेरी इज ऑफ इंडिगो कलर. ओके ब्लूबेरी इज ऑफ इंडिगो कलर. देन द कलर इज ब्ल्यू. ओके फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, तुम्ही सुद्धा हे आन्सर करू शकता. बघा काय विचारलंय ते. कलर दिलेला आहे आणि त्या कलरची कोणती वस्तू असते आपल्या नेचर मध्ये ती आपल्याला सांगायची आहे. ब्ल्यू, ब्ल्यू कलरचं काय असतं? येस कनिष्का टेल. Blue color. काय असतं? Color असतं. आय एम आस्किंग अबाउट अ थिंग. थिंग, आय एम आस्किंग अबाउट अ थिंग. ओके पुट ऑफ युअर माइक. पुट ऑफ युअर माइक. मग Okay, Runji wants to tell. Yes, Runji, tell. Yes, ma'am. Yes, what is of blue color? Sky. Yes, very good. Very good. You can put off your mic. Blue colorचं काय असतं? Sky असतं. Okay. Then we will see the next color. Green. Who will tell me what is of green color? ग्रीन कलरचं काय काय असतं? आपल्या नेचर मधली कोणतीही गोष्ट तुम्ही सांगू शकता. येस जिज्ञासा. जिज्ञासा सांग. Grass. Leaf. येस लीफ. देन व्हेजिटेबल्स. बहुतेक व्हेजिटेबल्स सुद्धा ग्रीन कलरचे असतात. ओके येलो. व्हॉट इज दॅट ऑफ येलो कलर? विल टेल. रिद्धी, स्वरा, तुम्ही सांगणार का?
Then Yes, Riddhi, tell me what is of yellow color? ओके. स्वरा, तू सांगणार का येल्लो कलरचं काय असतं? कोणते फ्रुट्स असतात? yes, teacher. हा, सांग. काय असतं येल्लो कलरचं फ्रूट? Banana. येस, व्हेरी गुड. अँड बनाना अँड Mango. येस. ओके, माइक ऑफ करायचा आहे. सी, येलो कलर मध्ये आपण बनाना, मँगो, लेमन, ओके, अशा गोष्टी घेऊ शकतो. ऑरेंज, ऑरेंज, ऑरेंज कलरचं काय असतं आपल्या नेचर मध्ये? विल टेल मी, विल टेल मी व्हॉट इज ऑफ ऑरेंज कलर? येस, जिज्ञासा. Carrot. Carrot and one thing will Orange. tell. Yes, Orange. carrots. Yes, good. Oranges. Oranges are of orange color only. Okay. And what about red? Red color. फ्रुट्स, व्हेजिटेबल रेड कलरचे कोणकोणते असतात? कोण सांगणार? येस, कनिष्का. Apple. And Strawberries. yes, good. And Apples, strawberries, cherries, tomatoes. Okay. Okay, you can put off your mic. सी. तर हे आपले लास्ट लेक्चरचे जे काही पोयम आपण घेतलेली त्याच्यावरचे क्वेश्चन्स होते. ओके, हे वर्ड्स सुद्धा तुम्ही लिहून घेतलेले आहेत. सी, नाव हिअर वी हॅव अवर ऍक्टिव्हिटी टाइम. ओके, ऍक्टिव्हिटी टाइम मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. फॉर्म पेअर्स, क्लोज युअर आईज. नाव वन ऑफ यू पुट युअर फिंगर्स ऑन एनी लेटर ऑन द ब्ल्यू कार्ड. ब्ल्यू कार्ड दिसतोय तुम्हाला इथे. नाव युअर पार्टनर विल पुट द फिंगर ऑन एनी लेटर ऑन द पिंक कार्ड. मग पिंक कार्ड पण दिसतोय इथे. इथे जर तुम्ही आता तुम्ही बघा, तुम्ही आपण ऑनलाईन लेक्चर्स घेतोय त्यामुळे आपण तुमचे पार्टनर तुमच्या जवळ नाही आहेत, बरोबर. त्यामुळे आपण हा गेम आता खेळू शकत नाही. या गेम मध्ये काय सांगितलेलं आहे माहितीये? ब्ल्यू कार्ड आणि पिंक कार्ड दोन कार्ड दिलेले आहेत, बरोबर. एक एक पार्टनर असणार तो ब्ल्यू कार्ड वर बोट ठेवणार आणि एक पार्टनर असणार तो पिंक कार्ड वर बोट ठेवणार. मग त्यामधून जो लेटर येणार तो तुम्ही पिक करायचा आणि त्याचे तुम्ही वर्ड बनवायचे. ओके, तर आता आपण इथे ऑनलाईन क्लासेस मध्ये हे नाही करू शकत. मग आता आपण काय करूया माहितीये? एक एक वर्ड सांगायचा आहे तुम्ही मला. याच्याने या इथे जेवढे लेटर आहेत ते लेटर घेऊन तयार होणारे वर्ड्स तुम्ही मला सांगायचे आहेत. ओके, हु विल टेल फर्स्ट वर्ड कोणता होणार? ओके, मी सांगते तुम्हाला एक वर्ड. इथे एस दिसतोय तुम्हाला. एस एस ओके, आय टी, सिट. SIT, सिट. SKY, स्काय. ओके, बघा समजलं काय हे सांगितलेली आहे ऍक्टिव्हिटी? जिज्ञासा, कनिष्का, तुम्हाला समजले का ही ऍक्टिव्हिटी काय सांगितली आहे? ओके, कॅन एनी वन ऑफ यू टेल मी वर्ड? जिज्ञासा, तुमच्यापैकी कोणी मला एक वर्ड सांगू शकतो का? ओके, हु विल टेल? Who will tell first? First Kanishka. Okay, Kanishka, tell me one word. यांच्यामधून तयार होणारा एक वर्ड सांग मला. We will pink. enlist and then we will write. Okay. Pink या blue. कोणता? Okay, pink. P is there, I is there, N is there, and K is there. Okay, very good. Okay, pink. Pink. Okay, pink. Mic off कर. B. पिंक आणि ब्ल्यू असे दोन्ही बॉक्स यूज करून तुम्हाला वर्ड बनवायचे आहे.
बघा खूप वर्ड्स तयार होऊ शकतात टीचर त्याच्याने. येस. आवाज नाही येत क्लिअर. आवाज नाही येत. पिंक अँड ब्ल्यू असं या दोन्ही बॉक्स मधून लेटर घेऊन तुम्हाला वर्ड्स बनवायचे आहेत. ओके. ओके नेक्स्ट इज जिज्ञासा. जिज्ञासा माईक ऑन कर आणि मला एक वर्ड बनवून दाखव. एक एस EGG egg. ओके EGG एग. ओके नाव फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट कोणाला ट्राय करायचं आहे का? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट कोणी ट्राय करणार का? एनीवन वॉन्ट्स टू ट्राय? जो ब्ल्यू बॉक्स आहे आणि पिंक बॉक्स आहे त्या वर्ड्स एकत्र त्यांचे ते लेटर्स एकत्र करून आपल्याला वर्ड बनवायचा आहे. ओके रुंजी यू वॉन्ट्स टू ट्राय? ओके रुंजी माइक ऑन कर. Hello ma'am. येस टेल मी द वर्ड. Runji. सांग. R हम्म U हम्म N हम्म. J Y I. व्हेरी गुड. तुम्ही तुमचं नाव सुद्धा बनवू शकता याच्यातून. बघा रुंजीने तिचं नाव बनवलं. येस व्हेरी गुड. माइक ऑफ कर. ओके एनीवन एल्स? ओके चला आता सगळ्यांनी मला तुमच्यापैकी प्रत्येकाने मला तुमच्या नावाचं स्पेलिंग सांगायचं आहे. ओके एव्हरीवन 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 फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू सेकंड स्टँडर्ड सगळ्यांनी मला तुमच्या नावाचं स्पेलिंग सांगायचं आहे. ओके सी वी विल फर्स्ट स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करूया. हु इज देअर? ओके ओनली टू स्टुडंट्स आर देअर. ओके रिद्धी. रिद्धी तुमच्या नावाचं स्पेलिंग मला सांगायचं आहे. फर्स्ट नेम युअर ओन नेम. Yes. ओके से. Teacher. Yes, tell me spelling of your name. RIDHI. Okay, mic off कर. Yes, Runji. Runji, tell me. RUNJY. JI. JI. Okay, good. Mic off कर. Next, Swara. Swara, tell me spelling of your name. Yes, teacher. Okay, tell me spelling of your name. SWARA. Okay, good. Mic off कर. Next is, okay, first standard students are completed. Next is Kanishka. Kanishka. Yes, ma'am. Okay, tell me spelling of your name. KANISHKA. Yes, very good. Kanish. Then Jignasa. Jignasa, tell me spelling of your name. Yes, teacher. JIDNA. JIDNA. Hmm? Yes. Jignasa. Okay, SA जिज्ञासा. Okay, good. तसे तर आता फर्स्ट स्टँडर्डची आपण एक पोएम शिकलो आणि सेकंड स्टँडर्ड साठी हा एक प्रकार होता ज्या ऍक्टिव्हिटी टाइम ज्यामधून आपण कार्ड वरून नावं बनवायला शिकलो. बघा त्यांनी काय काय स्पेलिंग्स बनवल्यात. हु विल रीड? कनिष्का रीड द फर्स्ट वन. फर्स्ट ज्या दाखवल्यात या स्पेलिंग्स रीड करून दाखव मला कनिष्का. SIT. हम्म Sit. Fish in.
Is. Okay, next Jignasa. Jignasa, read this. Yes. Goad. Goat. Goat dog. Hmm. Goat dog. Yeah, frog. Frog. Good. नेक्स्ट आय विल रीड बॅट, टॉल अँड टेबल. बघा आपण वेगवेगळ्या स्पेलिंग बनवल्या तसं त्यांनी पण ह्या स्पेलिंग्स बनवल्यात. सीट, फिश, इज, गोट, डॉग, फ्रॉग, बॅट, टॉल, टेबल. ओके ओके. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. दॅट इज ऑल्सो इंटरेस्टिंग. आता मी तुम्हाला सगळ्यांना तुमचं नाव विचारलं ना, त्याच्यावर बेस्ड आहे ती नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपली. ओके, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड व्हॉट आय टॉट टुडे. जे काही आपण आज शिकलो, फर्स्ट स्टँडर्ड साठी आपण नेचर ही पोयम बघितली, नंतर सेकंड स्टँडर्ड साठी आपण एक ऍक्टिव्हिटी घेतली, त्यावरून आपण स्पेलिंग्स बनवल्या. तुम्हाला सगळ्यांना हे समजलंय का दोन्ही टॉपिक्स? लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड? ओके okay, so I will send you the homework related to this on our WhatsApp group. Now you all can leave the class. Bye bye everyone. Bye, teacher. Bye, teacher. Thank you. Bye, teacher. Thank you, teacher. Bye bye. Bye everyone. Bye, teacher. Bye. Please leave the class everyone. Please leave the class. स्वरा, कॉल कट करायचा आहे, मीटिंग लेफ्ट करायची आहे. स्वरा, can you hear me? Please leave your meeting. स्वरा, माझा आवाज येतोय का? प्लीज मीटिंग लेफ्ट करायची आहे. प्लीज लीव द मीटिंग.